मंडळी, पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर. पण या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर बनवण्यात मोठा वाटा कुणाचा असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या साऊ म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा. ज्या काळी स्त्रीला स्वतःची मतं मांडण्याचा सोडा मनासारखं जगण्याचाही अधिकार नव्हता, त्या काळी या माऊलीनं अंगावर शेण घेऊन अख्ख्या स्त्री जातीच्या पदरात ज्ञान घातलं. तिने समाजाविरुद्ध विद्रोह केला आणि मुलींच्या कपाळावर कुंकवाऐवजी ज्ञान कोरलं. म्हणजे एकूण काय तर या माऊलीनं अख्ख्या स्त्री जातीचा उद्धार केला. आणि आज त्यांच्या नावानं कित्येक शाळा, कॉलेजेस, विद्यापीठांची निर्मिती झाली आहे. त्यांच्या नावानं असलेली सावित्रीबाई फुले विद्यापीठाने आजपर्यंत कित्येक जणांची भविष्य घडवली, कित्येकांच्या आयुष्याला दिशा दिली. आणि त्यामुळे अगदी खेडेगावापासून ते शहरापर्यंत हे विद्यापीठ नेहमी चर्चेचा विषय राहिलं. पण आज हे विद्यापीठ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले. या विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं सापडल्याचा दावा करण्यात येतो. ती पण एक दोन नव्हे तर त्यांचा खचच्या खच सापडलाय. हा नेमका प्रकार काय आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय विषय. मंडळी, गेल्या वर्षभरापासून सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे बऱ्याच नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत आले. कधी इथे मुलांच्या हॉस्टेलमध्ये गांजा सापडतो तर विद्यापीठाच्या आवारात सर्रास तंबाखू विक्री केली जाते. अशा घटना इथे नेहमीच घडतात आणि ह्यात भर पडली आहे कालच्या घटनेने. विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन होत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. आणि आता हे विद्यापीठ आहे की पब असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. दरम्यान ज्या मुलींना पालक इतक्या विश्वासाने पुण्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवता, त्या पुण्यातून असे किळसवाणे प्रकार समोर आल्याने पालक वर्गात सुद्धा चिंतेचं वातावरण आहे. पण इतक्या दिवसांपासून राजरोस सुरू असलेलं प्रकरण काल उघडकीस कसं आलं? तर त्याचं झालं असं की विद्यापीठात अँथ्रोपोलॉजीच्या पहिल्या वर्षात शिकणारी एक मुलगी काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या L8 हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आली होती. आणि इथे आल्यावर तिला कळलं की शिक्षणासाठी बाहेर गावाहून आलेल्या मुलींचा इथे भलताच प्रकार चालू आहे. तिच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासून वेगवेगळ्या विभागात शिकणाऱ्या मुली सर्रास दारू पितात आणि सिगारेट ओढतात. त्याचा या विद्यार्थिनीला भयंकर त्रास व्हायचा. पण तिच्या रूममेट्सने काही त्यांची हुल्लडबाजी थांबवली नाही. यातून तिला मायग्रेनचाही त्रास सुरू झाला आणि या वाढत्या त्रासामुळे तिने तिच्या रूम मधल्या मुलींना हे सगळं बंद करण्याची कित्येकदा विनंती केली. नंतर तक्रार करण्याचीही धमकी दिली. पण याचा परिणाम उलटाच झाला. दारू पिणाऱ्या मुलींनी त्या मुलीला शिवीगाळ केली, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिच्या हातात दारूचा ग्लास देऊन तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. आणि जर तू कुठे तक्रार केली तर तुझा हे फोटो आणि व्हिडिओ आम्ही व्हायरल करू अशी धमकीही दिली. यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने कुठेही या गोष्टीची वाच्यता केली नाही आणि ती हा सगळा त्रास मुकाट्याने सहन करत राहिली. पण पुढे तिच्या रूममेटचा त्रास वाढतच राहिला. मग न राहून तिने ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा निर्णय घेतला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य शिवा बारोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीने या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. आता या सगळ्या प्रकारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली. त्यांनी लेखी पत्र व्यवहार करून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठीत करण्याची कुलगुरूंना विनंती केली. शिवाय या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होती. ज्या महिला कर्मचाऱ्यांनी दखल न घेता केवळ टाटा करण्याचा प्रयत्न केला व पीडित व्यक्तीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत. असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात असा सवाल आता उपस्थित होत आहे. सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे पीडित विद्यार्थिनीने मद्यप्राशन करणाऱ्या 4 विद्यार्थिनींबद्दल वेळोवेळी वसतिगृह प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र विद्यार्थिनींचे केवळ शेवटचे 2 महिने बाकी आहेत असं सांगून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे टाळल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. तब्बल 2 मोठ्या बॅगा भरून दारूच्या बाटल्या जप्त करूनही वसतिगृह प्रशासनाने चौघींवर कारवाई का केली नाही असा सवाल पीडित विद्यार्थिनीने उपस्थित केला. या सगळ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी माध्यमांनी विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिवा बारोळे यांनीही विद्यापीठाच्या प्रशासनाला धारेवर धरले. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यापीठ हे दिवसेंदिवस अंमली पदार्थांचे केंद्र बनत चालले.
अंमली पदार्थांना आळा घालण्यात वसतिगृह प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले. मुख्य वसतिगृह प्रमुख, प्रभारी कुलसचिव, कुलगुरू यांना लेखी पत्र व्यवहार करून सुद्धा या विषयाची दखल कोणीच घेतलेली नाही. नशामुक्त कॅम्पस होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. याआधीही विद्यापीठात मागील 6 महिन्यांपासून 2 वेळेस गांजा आणि अंमली पदार्थ सापडत आहेत. म्हणजे एकूण काय तर हे विद्यापीठ नसून पब आहे की काय असं कुणालाही वाटेल. आता घडलेल्या या प्रकाराची धास्ती ग्रामीण भागातील पालक घेतील आणि काही 4 चौघींमुळे कित्येक जणी शिक्षणाला मुकतील. ही सगळी घटना बघता राजकारणी जो स्त्री सक्षमीकरणाचा डंका पिटतात तो हाच का? यासाठी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी अंगावर शेण झेललं का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विश्वास भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विश्वास भारी FB या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.